गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील हमालवाडा येथे पाईपलाईनचे अपूर्ण कामांमुळे नागरिकांचे हाल होते। नांदगाव हमालवाडा छत्रपती संभाजीनगर रोड येथील प्रभाग क्रमांक 3 वरील पाणी पुरवठा पाईपलाईनचे अपूर्ण कामामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागतोय। पाईपलाईन दुरुस्त केली पण खड्डे तसेच ठेवलेले खोदकाम करून खड्डा बुजवण्यात आलेला नसून रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचे हाल होते। दिवाळी सण असून आम्हाला अंगणात रांगोळी काढायला जागा नाही। संपूर्ण रस्ता पूर्ण उद्ध्वस्त करून ठेवला आहे। इथे जिल्हा परिषद शाळा आहे। विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्याचा रस्ता असून गेल्या 15 दिवस उलटून गेले पण अजून काम पूर्ण झालेले नाहीये। नळाला देखील पाणी नाही। दिवाळीच्या दिवशी पाण्याचा टँकर बोलून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। येथील रहिवासी निलेश पगारे यांचा 9 वर्षांचा मुलगा या खड्ड्यात पडून डोक्याला जबर मार लागला होता। जर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असे स्थानिकांनी सांगितले। नगरपालिकेने संबंधित ठेकेदारांकडून सदरील अपूर्ण कामाची दखल घेऊन काम पूर्ण करून घ्यावे व पाणी पुरवठा व रस्ता सुरळीत करून द्यावे अशी स्थानिक रहिवाशांची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे। नमस्कार, मी कल्पेश सुरेश कळमकर, राहणार 2 नंबर शाळेजवळ हमालवाडा येथे। हे आमच्या गल्लीची अशी परिस्थिती केली, नळ फुटला होता तर ते दुरुस्ती करण्यात आली पण ते बुजवण्यात आलेलं नाही। ऐन दिवाळीच्या परिस्थितीत आमच्या येण्या जाण्याचे असे हाल करून सरकारने हे सोडून दिलेलं आहे। तिथं आम्हाला 15 दिवस झाले अजून पाणी आलेलं नाही। काय करायचं आम्ही? ऐन दिवाळीचा सण चालू आहे। शासनाने याची दखल घ्यावी हीच आमची विनंती। आमचा दिवाळीचा सण हा नक्कीच चांगला साजरा व्हावा हीच विनंती। संजय गणपत कदम, हमालवाडा 2 नंबर शाळेजवळ। हे रोडचं असं झालेलं आहे, काम होत आहे पण केव्हा होते काही सांगता येत नाही। पडते पुरते लोक आणि पाणी काही वेळा लोक हा इथं काही आलं नाही। आता लवकर काम चालू करा। मी निलेश पगारे, आनंद नगर येथील रहिवासी असून नगरपालिका शाळा क्रमांक 2 जवळ मी राहतो। तर आमच्या गल्लीत नळाची पाईपलाईनच्या हिशोबाने हे काम करण्यात आले होते पण आता गेल्या 15 दिवसापासून हे काम करून ही अशी दुरावस्था रस्त्याची होऊन गेलेली आहे। आता आम्हाला दिवाळीचा सण तोंडावर आला, म्हणजे आज दिवाळी आहे आणि आमच्या घरासमोर रांगोळी काढायला सुद्धा आम्हाला जागा शिल्लक राहिलेली नाही। आणि हे काम असं अर्धवट ठेवल्यामुळे एक दिवस माझा मुलगा सायकल घेऊन शाळेत जात असताना तो तिथं डोक्यावर पडला। थोडक्यात त्याच्या डोळ्याजवळ जखम झाली, थोडक्यात त्याचा डोळा वाचला। तर प्रशासनाने हे असे अर्धवट कामं सोडून ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये आमच्या इथल्या आजूबाजूच्या नागरिकांची दुरावस्था केली आहे। तरी प्रशासनाने त्वरित याच्यावर लक्ष घालून व्यवस्थित काम करून द्यावं ही मला प्रशासनाला विनंती। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बळोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।